पाकिस्तानच्या जलकोंडीसाठी भारताची तालिबान सोबत हातमिळवणी। पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात जाणारं पाणी अफगाणिस्तान अडवणार। भारताकडून 236 मिलियनची मदत। भारताची पहिल्यांदाच अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारसोबत चर्चा। एस जयशंकर आणि तालिबानचे परराष्ट्र मंत्री मुक्ताकी यांच्यात थेट संवाद। तालिबाननं पहलगाम हल्ल्याचा निषेध केल्यानंतर भारताकडून भूमिकेचं स्वागत। इस्रायल संरक्षण मंत्रालयाच्या महासंचालकांची भारताच्या संरक्षण सचिवांसोबत चर्चा। दहशतवाद विरोधाच्या लढाईत इस्रायलचा भारताला पूर्ण पाठिंबा। ऑपरेशन सिंदूरच्या प्रभावीपणाचं इस्रायलकडून कौतुक। नेटफ्लिक्स अॅमेझॉन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरील तुर्की शोवर बहिष्कार टाकण्याची फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजची मागणी। पाकला पाठिंबा दिल्यानं तुर्की कंपनी गोलेरमॅक कंपनीचाही कंत्राट रद्द होण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकाच मंचावर। वानखेडे स्टेडियममध्ये शरद पवार, रोहित शर्मा, अजित वाडेकर स्टँडचं उद्घाटन, तर एमसी ऑफिस लाऊंजला अमोल काळेंचं नाव। मुख्यमंत्र्यांकडून पवारांचं कौतुक। चंद्रपूर, नांदेड, जळगाव, पुणे, अहिल्यानगर, रायगड, सिंधुदुर्गासह अनेक भागात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी। वादळी वाऱ्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका। पुढील 3 ते 4 दिवस पावसाचं वातावरण कायम राहणार।